डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं चैत्यभूमीवर भीम अनुयायांनी गर्दी केली। चैत्यभूमी परिसरात पुस्तकांचे स्टॉल पाहायला मिळतात, तर ग्रामीण भागातून चैत्यभूमीवर आलेली लहान मुलं तरुणांना विविध कोर्स आणि स्कॉलरशिपची माहिती देण्याचा उपक्रमही राबवला जातोय। आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी या संपूर्ण परिसरामध्ये भीमसागर उसळलेला आहे। या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला वेगवेगळे स्टॉल्स, बुक स्टॉल्स आणि खरेदी करण्याच्या वेगवेगळ्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात। मात्र एक वेगळी गोष्ट या गर्दीमध्ये घडते, जे मुलं शिक्षण घेणारे आहेत ते मुलं प्रत्येक व्यक्तीकडे जाऊन, प्रत्येक मुलाकडे जाऊन त्यांना वेगवेगळ्या कोर्सची, फेलोशिपची, स्कॉलरशिपची माहिती देतात। या ठिकाणी हे सर्व मुलं जे आहेत सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहामध्ये राहतात। महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यामधून आलेले आहेत आणि बाबासाहेबांना एक आगळीवेगळी श्रद्धांजली म्हणून आम्ही ज्या फेलोशिप, स्कॉलरशिप, वसतिगृह, दर्जेदार इन्स्टिट्यूटचे जे कोर्सेस आहेत, जे करून प्रोफेशनल कोर्सेस जे की आपल्या हाताला काम देऊ शकतात। बाबासाहेबांचा समाज हा अवेअर नाही। बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षणाशिवाय आमचा उद्धार होणार नाही। Courses, every courses like beyond the traditional courses BA and MA and BSc, we are giving guidance for professional courses like medical courses, paramedic courses, law exams, different law exams for different universities, and many other competitive exams. चांगलं वाटतं कारण आम्ही पण लोकांकडे जातो, त्यांचं म्हणजे ते कुठून आले, ते त्यांना काय करायचं आहे पुढे, ते सध्या काय करतात, त्यांना पुढे कुठला कोर्स करायचा आहे, त्यांची काय इच्छा आहे पुढे करण्यासाठी, पण कुठल्या मुलांना ते नाही करता येत। त्यामुळे वाईट वाटतं की आपण त्यांच्याकडे जातो, आपण त्यांची माहिती घेतो आणि आपण त्यांच्या कामी येतोय। या गोष्टीचा पण तितकाच आनंद वाटतो की आपण त्यांच्या कुठल्या तरी गोष्टीला कामी येतोय। छोटीशी का होईना मदत या मुलांकडनं इथे दिली जाते आणि वेगळ्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली यांच्याकडनं वाहिली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीषसह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई।